अचानकपणे घरात घुसून चाकूचा धाक दाखवून एका विवाहितेवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी दाखल झालेल्या खटल्यात आरोपीची बार्शी सत्र न्यायालयानं सही सलामत निर्दोष मुक्तता केली आहे। स्वतःचा संसार वाचवण्यासाठी प्रेमसंबंध झाकण्याकरता आरोपीला या खटल्यात खोटेपणानं गुंतवण्यात आलं असल्याचं खटल्याच्या सुनावणीत आढळून आलंय। या खटल्यातील विवाहिता घरात एकटी असताना संरक्षण भिंतीवरून उडी मारून आरोपी घरात घुसला, चाकूचा धाक दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केली असल्याची फिर्याद पीडितेनं माढा पोलीस ठाण्यात दाखल केली होती। या गुन्ह्यात आरोपी अनेक दिवस कारागृहात होता। दरम्यान त्याची जामिनावर सुटका झाली। त्याची सुनावणी बार्शी न्यायालयात झाली असता आरोपीचे वकील ॲडव्होकेट धनंजय माने यांनी उलट तपासणीत पीडित विवाहितेने दिलेली कबुली धक्कादायक ठरली। तिने दिलेल्या कबुलीनुसार तिचे आणि आरोपीचे प्रेमसंबंध होते। दोघांचा मोबाईलवरून प्रेमालाप होता। प्रेमाच्या आणाभाका घेत दोघांनी एकत्र मोबाईलवर सेल्फी फोटो काढले होते। परंतु पत्नीचं हे प्रेम प्रकरण नवऱ्याला समजल्यावर त्यानं पत्नीला जाब विचारला। तिच्या आई आणि भावाला बोलावून तिला माहेरी हाकलून दिलं। दरम्यान 8 दिवसांनी तिच्या माहेरच्या आणि सासरच्या मंडळींची बैठक झाली। नवऱ्यानं अट घातली की तिने जर त्या तरुणाविरुद्ध बलात्काराची फिर्याद दिली तरच तो तिला घरात नांदवण्यासाठी स्वीकारू शकेल। त्यामुळे स्वतःचा संसार टिकवण्यासाठी तिने आरोपीविरुद्ध खोटी फिर्याद दिली। न्यायालयानं आरोपीची या प्रकरणी निर्दोष मुक्तता केली आहे। त्यामध्ये आरोपीतर्फे ज्येष्ठ फौजदारी वकील धनंजय माने यांच्यासह ॲडव्होकेट जयदीप माने, ॲडव्होकेट शरद झालटे, ॲडव्होकेट सुदर्शन शेळके, ॲडव्होकेट सिद्धेश्वर खंडागळे यांनी काम पाहिलं। बलात्काराचा गुन्हा हा निंदनीय आहे, परंतु एखाद्या निष्पापाला बलात्काराच्या आरोपामध्ये खोटेपणाने गुंतवणे तेवढेच निंदनीय आहे व अशा निष्पाप आरोपींना नुकसान भरपाई मिळण्याबाबतची कोणती तरी तरतूद क्रिमिनल प्रोसिजर कोड कलममध्ये असली पाहिजे। बार्शी न्यायालयात नुकताच एक खटला चालला। माढा तालुक्यातील एका तरुणाविरुद्ध एका विवाहितेने ती घरात काम करत असताना हा तरुण कंपाऊंडरनं उडी मारून आला व चाकूचा धाक दाखवून त्याने आपल्यावर बलात्कार केला असा आरोप करणारी फिर्याद न्यायालयात पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आलेली होती। त्या फिर्यादीच्या आधारे सदर तरुणाविरुद्ध माढा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आणि त्या तरुणाला अटक करून पोलीस कस्टडीमध्ये ठेवण्यात आले व त्यानंतर न्यायालयीन कोठडीमध्ये त्याला ठेवण्यात आले। त्यानंतर कित्येक दिवसांनंतर त्या आरोपीची जामिनावर मुक्तता झाली। सदर खटल्याची नुकतीच सुनावणी बार्शी सत्र न्यायालयात झाली। सदर तर विवाहितेची उलट तपासणीत तिने कबूल केली की आरोपीबरोबर तिचे प्रेम संबंध होते, प्रेम प्रकरण होते। ते एकमेकाला प्रेमाला पासणारे फोन करत होते, मोबाईलमध्ये फोटो काढलेले होते आणि सदर ते प्रेम प्रकरण नवऱ्याच्या कानावर गेल्यानंतर नवऱ्याने तिची कानउघडणी केली आणि तिच्या भावाला आणि आईला बोलवून घेतले व तिची माहेरी रवानगी केली। त्यानंतर 8 दिवसानंतर बैठक झाली व त्या बैठकीत त्या विवाहितेच्या नवऱ्याने सांगितले की तू या आरोपीविरुद्ध जर बलात्काराची फिर्याद दाखल केली तरच मी तुला नांदवण्यासाठी घेईन। त्याप्रमाणे तिने बलात्काराची फिर्याद दाखल केली अशी स्पष्ट कबुली आम्ही घेतलेल्या उलट तपासात तिने दिली आणि सर्व पुराव्याचा विचार करून न्यायाधीशांनी आरोपीची निर्दोष मुक्तता केली। सदरचा तरुण अनेक दिवस कोठडीमध्ये खितपत पडलेला होता। अशा खोट्या आरोपामुळे त्याला मानसिक शारीरिक त्रास जो झाला व त्याचे मानसिक खच्चीकरण व बदनामी झाली, त्याबद्दल त्याला नुकसान भरपाई मिळणे अत्यंत गरजेचे आहे। परंतु दुर्दैवाने आपल्या क्रिमिनल प्रोसिजर कोडमध्ये आरोपीला नुकसान भरपाई देण्याची कुठलीही तरतूद नाही। आता 1 जुलैपासून नवीन क्रिमिनल प्रोसिजर कोड चालू होत आहे, त्यामध्ये सुद्धा दुर्दैवाने कुठलीही तरतूद केलेली नाही। तर अशी तरतूद करायला पाहिजे जेणेकरून अशा तरुणांना सुद्धा न्याय मिळेल। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।